कोल्हापूरमध्ये एक मोठी बातमी येते। कोल्हापूर दक्षिण मध्ये अमल महाडिक यांचा दणदणीत विजय झालेला आहे। कोल्हापूर दक्षिण मध्ये अमल महाडिक यांचा दणदणीत विजय। सतेज पाटील यांना मोठा धक्का कोल्हापूर दक्षिण मध्ये बसलेला आहे। अमल महाडिक यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे। मोठी बातमी खरं तर कोल्हापुरातून पुढे येते। ऋतुराज पाटील यांचा धक्कादायक असा पराभव झालेला आहे कोल्हापूर दक्षिण मध्ये। कोल्हापूर दक्षिणची लढत ही अर्थातच महाडिक विरुद्ध पाटील अशी होती। ऋतुराज पाटील हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते। मागच्या वेळेला ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील अशी झालेली ही लढत आणि यामध्ये सतेज पाटील यांना मोठा धक्का। ऋतुराज पाटील यांचा धक्कादायक असा पराभव झालेला आहे। अमल महाडिक हे कोल्हापूर दक्षिण मधून विजयी झालेले आहेत। 10 वर्षांनी अमल महाडिक यांनी दमदार असा कमबॅक केलेला आहे। कोल्हापूरमध्ये मोठे उलटफेर आपल्याला बघायला मिळतात आणि त्यापैकी कोल्हापूर दक्षिणची ही जागा आणि त्यासाठीच धनंजय महाडिक खासदार धनंजय महाडिक त्यांचे पुत्र सुद्धा या ठिकाणी हा जल्लोष करताना दिसतायत आपल्याला। अगदी कोल्हापूर मधला हा विजयोत्सव आहे। अमल महाडिक यांचा विजयोत्सव आहे। 10 वर्षांनी त्यांनी कमबॅक केलेला आहे त्यामुळे स्वाभाविक आहे विजयाची तशी प्रतिक्रिया विजयाचा तसा जल्लोष महाडिकांकडून आता होणार आहे आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला दिसतात की कोल्हापूर मधली दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांना हा मोठा धक्का। ऋतुराज पाटील यांचा पराभव झालेला आहे। अगदी कारण प्रत्यक्ष उमेदवार ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक असले तरी ही लढाई कोल्हापूरकरांसाठी आणि राज्यासाठी सुद्धा धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अर्थात बंटी पाटील अशीच होती आणि त्याच्यामध्ये आता बंटी पाटील यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का म्हणावा लागेल। आणि थेट जाऊयात कोल्हापुरातनं शेखर पाटील आपल्या सोबत आहे। शेखर, प्रतिष्ठेची अशी ही कोल्हापूर दक्षिण मधली लढत पाटील विरुद्ध महाडिक अशी आणि त्यामध्ये आता महाडिकांनी बाजी मारलेली आहे। 10 वर्षांनंतर झालेलं कमबॅक कसं बघायचं? शेखर, आवाज पोहोचतोय? अमल महाडिक यांच्या विजयी रॅलीमधली ही दृश्य आपण बघतोय। कोल्हापूरकर एरवीच असं वेगळेपण आपलं काही ना काहीतरी समोर आणत असतात, तसंच विजयी रॅलीमध्ये अशा पद्धतीनं बाईकचा स्टंट करत हा एक वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करायचा प्रयत्न इथे तरुण करतायत। गुलालात नाहून निघालेले हे सगळे समर्थक कार्यकर्ते आहेत महाडिकांचे। प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। आवेश, 10 वर्षांनंतर महाडिकांचं झालेलं हे कमबॅक आहे। बंटी पाटलांसाठी मोठा धक्का आहे। माहित असेल की महाडिक हे पिछाडीवर गेले। गेल्या 10 वर्षात महाडिक जागोजागी पराभव झालेला। गोकुळमध्ये सुद्धा पराभव झाला होता, पण कुठेतरी हे महाडिकचं मोठ्या प्रमाणात कमबॅक असेल कारण आपल्याला माहित आहे सतेज पाटील वरती महाडिक हे कोल्हापूरची एकमेकांच्या विरोधात राहणारी ओळखच कोल्हापूर। कोणी जरी विजय झाला तर मोठ्या प्रमाणात जल्लोष करत होते। आता आपण बघू शकतो कोल्हापूर दक्षिण मध्ये अमोल महाडिक यांच्या विजयानंतर कशा प्रकारे जल्लोष होत आहे आणि कोल्हापूरचा जल्लोष म्हणजे राज्य एकदम मोठ्या उत्साहात बघू शकतो। गुलाल आणि याच्या महाडिक परिवाराला जल्लोष साजरा करतोय कारण हा महाडिक परिवारासाठी खूप मोठा कमबॅक असेल। कारण की गेल्या 10 वर्षापासून महाडिक कुटुंबाला कोणीही लोकसभा उच्च सभागृहात दाखल नाही झालं होतं, पण अमोल महाडिकच्या आता अमोल महाडिक यांचा विजय जवळपास निश्चित मानतो कारण मोठ्या प्रमाणात जल्लोष चालू झाला आणि वरिष्ठ सभागृहात आता महाडिक घराण्यातलं कोणी ना कोणी आता दाखल होणार आहे। बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे, गुलाल उधळत आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा महाडिक कोल्हापूरमध्ये वर्चस्व प्राप्त होताना आपल्याला दिसत आहे। अगदी अगदी निश्चित आणि त्याचाच हा जल्लोष तिथं पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे निश्चित महाडिकांसाठी हा एक मोठा विजय। अमल महाडिक विजयी झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असणारा महायुतीचा विजय आता निश्चित झालेला आहे। 225हून अधिक जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी नेहमी सांगत आलो होतो, गेले 2 महिने मी सांगत होतो एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि 10-0 असा स्कोर होईल। महायुतीला 10 जागा, महाविकास आघाडीला 0 जागा, तशीच परिस्थिती आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते। दक्षिण मतदारसंघामध्ये अमल महाडिक यांनी आपण पाहिलं असेल गेल्या महिन्याभरामध्ये प्रचारामध्ये विरोधकांनी प्रचाराची पातळी घसरून टीका केल्या, अनेक प्रकारे वेगवेगळे त्यांनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण या सगळ्याला
कोल्हापूरच्या जनतेनं, दक्षिणच्या जनतेनं विशेषतः भीक न घालता अमल महाडिकांना प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे। मी कोल्हापूरकरांचा आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कोल्हापुरात दिलेल्या या विजयी सगळ्या लीडसाठी धनंजय महाडिक यांनी सगळ्या जनतेचे, मतदारांचे आभार मानलेले आहेत। आणि ही दृश्य आपण बघतोय, जो जल्लोष सध्या महाडिकांकडून केला जातोय त्याची सगळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत, प्रचंड गर्दी आणि जल्लोष तिथं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सतेज पाटील यांच्यासाठी मात्र प्रचंड मोठा धक्का। थोडक्या नाही तर 10 वर्षांनंतर अमल महाडिक यांचं हे कमबॅक होत आहे। सतेज पाटलांना मोठा धक्का, कारण ऋतुराज पाटील पराभूत झालेले आहेत या मतदारसंघात। कोल्हापूर दक्षिणची ही जागा जी आता भाजपकडे असेल, अमल महाडिक यांचा विजय झालेला आहे आणि ऋतुराज पाटील यांना मात्र इथं पराभव सहन करावा लागला। या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधलं वातावरण, कोल्हापूरमधलं वारं पुन्हा एकदा फिरलेलं आहे। थेट जाऊया, शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, या वेळेला कोल्हापूरमधलं वारं पुन्हा एकदा फिरलं आणि आता महाडिकांच्या दिशेनं। अगदी बरोबर आहे, महाडिक यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय देखील झालेला आहे। काही फेऱ्या देखील बाकी आहेत, मात्र निर्णायक आघाडी घेतल्यानंतर आता विजयाच्या दिशेने खरं तर अमल महाडिक आहेत। काही औपचारिकता बाकी आहे। स्वतः धनंजय महाडिक आपल्यासोबत आहेत। साहेब, एकीकडे भाजप मुक्त करणारा अशा घोषणा होत्या, मात्र आत्ताचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। हे पहा, मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो की आज महायुतीला जवळजवळ 225 जागेमध्ये आम्ही आघाडीवर आहोत। आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले 2 महिने मी वक्तव्य करत होतो की 10-0 हा स्कोर येईल, महायुती 10 आणि महाविकास आघाडी 0। त्याच्याकडे वाटचाल आता महायुतीची चाललेली आपल्याला पाहायला मिळते। मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे। तर अमल महाडिक ज्यांचा विजय झाला ते देखील आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कशा पद्धतीने ही निवडणूक पाहत होता आणि आता तुमचा विजय झालेला, पहिली प्रतिक्रिया? नक्कीच मी महायुतीचे आमचे सर्व नेते, आदरणीय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि महायुतीचे सर्वच घटक पक्ष या नेत्यांचं धन्यवाद मानेन, कारण त्यांनी मला एक विश्वासाने उमेदवारी दिली। आणि दक्षिण विधानसभा जनतेचं पण मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण त्यांनी पुन्हा एकदा मला त्यांची सेवा करायची संधी दिली आहे। माझे कार्यकर्ते, माझी घरची सगळी मंडळी आणि माझे सर्व ऑफिसची लोक, या सगळ्यांचं श्रेय मी या विजयामध्ये घेईन। आणि पुन्हा एकदा दक्षिण असो किंवा कोल्हापूरसाठी असो, आम्ही महायुतीचे सगळेच लोक या कोल्हापूर जिल्ह्यासाठी विकासाच्या माध्यमातून आम्ही काम करत राहू। महाविकास आघाडीचा धुव्वा म्हणावा लागेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही पाहताय? कोणते मुद्दे खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये चालले असे तुम्हाला वाटतं? गेल्या 5 वर्षामधले 2.5 वर्ष महायुतीचे जे सरकार आले, या महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू असेल, शेतकरी असो, महिला असो किंवा युवक असो, ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जे पाहिजे ते देण्याचं काम या महायुतीच्या सर्व आमच्या नेत्यांनी केलं। त्याचंच खरं श्रेय या नेत्यांना आणि या जनतेला देणं हे मला महत्त्वाचं वाटतंय। तर धनंजय महाडिक यांच्याकडे जाईल। आपल्याला माहिती आहे की 10-0 अशा पद्धतीचा नारा देखील दिला गेला होता। 2 दिवसांपूर्वी मतदाना दिवशी तुम्ही म्हटला होता तो डायलॉग माझा आहे, कसं बघताय सगळं? हा नारा खरं म्हणजे मी 1 महिन्यापूर्वी दिला होता, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली होती आणि महायुतीला 10 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 0। माझं कॉपी पेस्ट करण्याचं काम माजी पालकमंत्री बंटी पाटलांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या जिल्ह्यामध्ये आपण जो प्रश्न विचारला की कोणता फॅक्टर चालला, या जिल्ह्यामध्ये महाडिक फॅक्टर चाललेला आहे, या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण फॅक्टर चाललेला आहे। आणि या जिल्ह्यानं बंटी पाटलांची घमेंड आणि मगरुरी जी आपण बघितली होती, की ज्या पद्धतीनं मधुरिमा राजेंच्याबद्दल अश्लील आणि अश्लाघ्य वक्तव्य त्यांनी केलेलं होतं, घमेंडखोर आणि मस्तीची भाषा केली होती, हे कोल्हापूरच्या जनतेला आवडलं नाही। त्यांनी या निवडणुकीमध्ये लोकांना विकासाबद्दल काही बोलले नाहीत, फक्त आणि फक्त टीका आणि खालच्या पातळीवर वक्तव्य करणं एवढंच काम त्यांनी केलं। कोल्हापूरच्या जनतेला ते आवडलं नाही आणि कोल्हापूरच्या जनतेनं पूर्ण इथं अमल महाडिकांसह आमचे महायुती सर्व उमेदवार निवडून देण्याचं काम केलेलं, मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं यश तुम्ही बघताय, मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी मोठ्या जागा त्या ठिकाणी महायुतीच्या येतात, कसं या सगळ्या निवडणुकीच्या निकालाकडे बघताय? एक राज्य पातळीवरचे याच श्रेय मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिन्ही नेत्यांना देतो की या तिघांच्या लोककल्याणकारी योजनेच्या मुळे आपण आमचे नेते महादेवराव महाडिक साहेब इथं आलेले आहेत।
आपण बघता या ठिकाणी महादेवराव महाडिक यांना गुलाल लावून खरं तर धनंजय महाडिक जे आहे ते अभिनंदन करताना पाहायला मिळतात. आपणच्याकडे सुरुवातीला जाईल. साहेब काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया या विजयाची काय असेल? नाही हे सांगतील. किती विजयाचा विश्वास होता आणि आता विजय झाला? ज्या उद्देशानं विरोधकांनी जे बंटी पाटलानं ज्या पद्धतीनं तिथं कार्यभाग सुरू केला होता तो कंप्लीट फेल केला हा धनंजय महाडकाच्या स्पीचनं आणि अमोल महाडकाच्या राबण्यानं. त्याचं काही राहिलेलं नाही. त्या गाडीचं दार उघडतो जायचं अशी तिची परिस्थिती होती. पण आमच्यावरती चोराव मोर व्हायला लागला. महाडिक सोडत नसतो. महाडिक जिल्ह्यामध्ये बरोबर शेखर, तर कोल्हापूरमधनं महाडिकांची प्रतिक्रिया येत होती आणि कोल्हापूरमधला विजयोत्सव आहे. कोल्हापूरमधला विजयोत्सव सुद्धा कसा नादखुळा आहे हे सांगणारी दृश्य आहेत कोल्हापूरमधली. कोल्हापूरमधले सगळे भाजपचे कार्यकर्ते, महाडिकांचे कार्यकर्ते आपल्याला जल्लोषामध्ये दिसतात आणि त्यातली काही दृश्य आहे. एका हाताने